Dear friends, the most important method of reproduction is asexual reproduction. ज्या मेथड मध्ये गॅमेट्स तयार होत नाहीत, गॅमेट्सचं युनियन होत नाही, फ्युजन होत नाही, अशा मेथडला म्हणायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन किंवा ब्लास्टोजेनेसिस. ब्लास्टोस. असेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड अतिशय सिंपल आहे, फास्ट आहे. Large number of individuals are produced by asexual reproduction. त्याचबरोबर genetically identical, that is clones, are produced by asexual reproduction. Mitosis ही डिव्हिजन इन्व्हॉल्व होत असल्यामुळं जेनेटिकल आयडेंटिकल सेल तयार होतात. आणि फास्ट मल्टिप्लिकेशन होत असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर इंडिव्हिज्युअल बनतात असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमुळं. It is a production of offspring by single parent, uniparental है. It is seen in unicellular organisms, simple plants, animals. The offsprings are identical to one another parent. Morphologically आणि genetically identical असतात, म्हणून त्यांना आपण क्लोन्स म्हणतो. त्यांना आपण क्लोन्स म्हणतो. देन टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन. फिशन. एक सेल युनिसेल्युलर मध्ये अर्थात ही प्रोसेस आहे. एक सेल एनलार्ज होते, डिवाइड होते, दोन डॉटर सेल मध्ये कन्वर्ट होते. अशा प्रकारच्या फिशनला आपण म्हणतो बायनरी फिशन. बायनरी फिशन. मल्टिपल फिशन सुद्धा काही ऑर्गॅनिझम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर बडिंग, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, अशा अनेक मेथड्स असेक्शुअलच्या वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये फॉलो केल्या जातात. बघूया या मेथड्स वन बाय वन. पहा, इन दिस मेथड parent cell divides into two or more individuals. Example, Protista monera. Fission, binary fission. It is a division of parent cell into two individuals. Amoeba, Paramecium यांच्यामध्ये आहे. आणि मल्टिपल फिशन, इट इज अ डिव्हिजन ऑफ पॅरेंट सेल इनटू मेनी इंडिव्हिज्युअल्स. प्लाझ्मोडियम, अमिबा यांच्यामध्ये अशा प्रकारची मेथड आहे. जसं फिशनचा विचार केला तर बायनरी फिशन, एका सेल पासून दोन बनतात. जर पॅरमॅसियमचा विचार केला तर पॅरमॅसियम मध्ये ट्रान्सवर्स बायनरी फिशन आहे. त्यानंतर युग्लिनाचा विचार केला
तर त्याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन आहे, लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन युग्लिनामध्ये आहे. त्याबरोबरच आता अमिबामध्ये बायनरी फिशन सुद्धा आहे आणि मल्टिपल फिशन सुद्धा आहे. मल्टिपल फिशन अमिबा आणि प्लाझ्मोडियम मलेरियल पॅरासाइट यांच्यामध्ये मल्टिपल फिशनची प्रोसेस म्हणजे एका सेल पासून अनेक इंडिव्हिज्युअल एकाच वेळी बनतात, मल्टिपल फिशन आपण म्हणतो. आणि बायनरी फिशन मध्ये एका सेल पासून 2 सेल बनतात, 2 इंडिव्हिज्युअल बनतात. तर फिशन नावाची प्रोसेस या प्रमाणे आहे. त्यानंतर बडिंगची प्रोसेस आहे. आता इथं ईस्ट नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम घेतलाय. हे युनिसेल्युलर ॲस्कोमायसिटिस फंगस आहे आणि आपल्यासाठी अतिशय महत्वाचा मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ईस्ट. सॅकॅरोमायसिस सर्व्हायसी असं सायंटिफिक नेम आहे. आणि ईस्ट बेकरी इंडस्ट्रीमध्ये ब्रेड बनवण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर या ईस्टचा वापर केला जातो. त्याचबरोबर शुगर पासून अल्कोहोल बनवण्याच्या प्रोसेसमध्ये सुद्धा, अल्कोहोलिक फर्मेंटेशनच्या प्रोसेसमध्ये सुद्धा ईस्ट या मायक्रो ऑर्गॅनिझमचा वापर केला जातो. हे युनिसेल्युलर फंगस आहे. झायमेज नावाचं एक एन्झाईमचं कॉम्प्लेक्स इथून सिक्रीट केलं जातं आणि त्याच्यामुळं शुगरचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये केलं जातं. ही ईस्टची सेल काय करते? छोटासा बड तयार करते, न्यूक्लियस डिवाइड होतो, 2 न्यूक्लियाय तयार होणार आणि शेवटी त्या बड पासून सेपरेट होऊन नवीन सेल बनणार. अशा प्रकारे सिंपल बडिंगची प्रोसेस ईस्ट मध्ये होते. त्याचबरोबर आपण सायकॉन हा ॲनिमल किंगडमचा ग्रुप आपण स्टडी केलेला आहे. या सायकॉन मध्ये स्पॉन्जेस मध्ये इंटरनल बड तयार होतो. त्या इंटरनल बडलाच आपण म्हणतो जिमुल इन स्पॉन्जेस. That gimule in sponges consist of archaeocyte cells surrounded by thick layer of amoeboid cells and spicules. आणि इथं एका बाजूला इथं एक ओपनिंग दिसतं, त्या ओपनिंगला म्हणायचं मायक्रोपाईल. असा बड, इंटरनल बड स्पॉन्जेस मध्ये तयार होतो, त्याला आपण म्हणतो जिम्युल फॉर्मेशन. आणि मग
तो या मायक्रोपाईल मधून बाहेर पडणार आणि याच्यापासून जीमूल पासून बनणार नवीन ॲनिमल. त्याचबरोबर जर आपण हायड्राचा विचार केला तर हायड्रा सिलेंट्रेटा, त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल सेल्स ग्रो होतात. इंटरस्टिशियल सेल्स ग्रो होतात आणि त्यापासून एक्सटर्नल बड तयार होतो. आणि त्या बर्डला टेंटॅकल्स तयार होतात. आणि हा झाला या हायड्रावरती तयार झालेला नन्ना मोन्ना हायड्रा. एक असेल किंवा अनेक असेल, एक्सटर्नल बड तयार होतात इंटरस्टिशियल सेलची ग्रोथ होऊन. आणि प्रत्येक बड पासून नवीन हायड्रा तयार होतात. एक्सटर्नल बडिंगची प्रोसेस आपल्याला हायड्रा मध्ये पाहायला मिळते. त्यानंतर हायड्रामध्ये पाहिलं तर आणखी आपल्याला दुसरी मेथड पण माहित आहे. If we cut the hydra into many small fragments, जर या हायड्राचे आपण तुकडे तुकडे केले, जर या हायड्राचे तुकडे तुकडे केले तर हे जे फ्रॅगमेंट्स बनलेले आहेत, तुकडे बनलेले आहेत, प्रत्येक तुकड्यापासून कंप्लीट नवीन हायड्रा तयार होऊ शकतो. So this is a very important and simple method of reproduction, that is fragmentation. हायर ॲनिमल मध्ये असं होत नाही. नॉनव्हेज खाणाऱ्यांना माहित आहे, बोकड कापलं, तुकडे तुकडे केले, प्रत्येक तुकड्यापासून नवीन बोकड तयार होतं का? नाही. फ्रॅगमेंटेशनची मेथड हायर ॲनिमल मध्ये नाही, फक्त काही ग्रुपमध्ये, लोअर ग्रुपमध्ये पाहायला मिळते. हायड्रामध्ये असं आहे. त्यानंतर रिजनरेशनची प्रोसेस सुद्धा प्लॅनारिया, प्लेटीहेल्मिंथस मध्ये प्लॅनारिया हे एक्झाम्पल. रिजनरेशन म्हणजे आता हा प्लॅनारिया आहे, याचे जर तुकडे झाले, समजा आता इथं मी ड्रॉइंग करतो, हा प्लॅनारिया आहे, याचे जर तुकडे झाले आणि याच्यापासून दोन वेगळे भाग झाले, हा एक पार्ट वेगळा झाला आणि हा एक पार्ट वेगळा झाला, तर जो तुकडा लॉस झालाय तो याच्यापासून बनवला जाईल आणि याच्यापासून सुद्धा जो तुकडा लॉस झालाय तो बनवला जाईल. अशा प्रकारे रिजनरेशनची प्रोसेस काही लोअर ग्रुपमध्ये आहे, हायर ग्रुपमध्ये सुद्धा असं होत नाही. जसं एखाद्याचं, एक आपण समजा बोकड आहे, मुंडकं छाटलं तर मुंडक्यापासून पुन्हा धड तयार होणार नाही किंवा धडाला मुंडकं तयार होणार नाही. नाही नाही नाही. पण लोअर ॲनिमल मध्ये मात्र, काही ग्रुपमध्ये मात्र ही प्रोसेस आहे, रिजनरेशन. त्याच्यानंतर किंगडम प्लांटीचे जे मेंबर्स आहेत, त्यामध्ये अल्गी असेल किंवा
फंजायचे मेंबर, पूर्वीच्या सिस्टीम प्रमाणे अल्गी फंजाय एकत्र आहेत. जर आपण अल्गीचा विचार केला तर अल्गीमध्ये बडिंग आहे, अल्गीमध्ये फ्रॅगमेंटेशन आहे. बायनरी फिशन सुद्धा अल्गीमध्ये काही आहे. त्याचबरोबर अल्गीमध्ये दुसरी पण रिप्रोडक्शनची मेथड आहे. त्या मेथडला आपण म्हणूया स्पोरुलेशन. स्पोर तयार होणे, मायटॉटिक डिव्हिजनच्या मदतीनं स्पोर्स तयार होतात. तर स्पोर ही अशी स्पेशल सेल आहे, मायटॉसिसनं इथं बनणारी सेल आहे. सगळे स्पोर मायटॉसिसनं नाही, पण असेक्शुअल स्पोर जे आहेत हे मायटॉटिक डिव्हिजननं तयार होणारे स्पोर्स आहेत, मायटोस्पोर्स आहेत. कारण अल्गीमध्ये प्लांट बॉडी हॅप्लॉइड आहे, त्यामुळं हॅप्लॉइड स्पोर मायटॉसिसनं बनतात. फंजायमध्ये हॅप्लॉइड बॉडी आहे, हॅप्लॉइड बॉडीमध्ये हॅप्लॉइड मायटॉसिसनं स्पोर बनतात. Asexual reproduction is common in simple organism like algae and fungi. During adverse condition, आता फेवरेबल कंडिशन असेल त्यावेळी काय होतं आणि ॲडव्हर्स असेल त्यावेळी काय होतं बघा. फेवरेबल कंडिशन असेल त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर तयार होतात. मग कोणते स्पोर तयार होतात? सर्वात कॉमन स्पोर जो इथं तयार होतो त्याला आपण म्हणतो झूस्पोर. इट इज द मोस्ट कॉमन स्पोर प्रोड्यूस्ड इन अल्गी. पाणी असेल तर झूस्पोरचा उपयोग आहे, पण पाणी नसेल तर फ्लॅजेला लॉस्ट होतील आणि बनेल अ प्लॅनोस्पोर. त्याचबरोबर त्यामध्ये बनेल हिप्नोस्पोर, कार्पोस्पोर, अकायनाइट. कितीतरी टाईपचे स्पोर्स अल्गीमध्ये बनतात. These spores can tide over unfavorable condition, and when favorable conditions are available, they germinate to give rise new plant body. तर स्पोर फॉर्मेशन ही अतिशय कॉमन मेथड आहे अल्गीमध्ये आणि फंजायमध्ये. आता फंजायचा विचार केला तर फंजायमध्ये इथं नॉन मोटाईल हे एक्झोस्पोर्स आहेत, त्याला आपण म्हणतो कोनिडिया. काही फंजायमध्ये झूस्पोर तयार होतात. ज्या अल्गल फंजाय आहेत त्यांच्यामध्ये झूस्पोर तयार होतात. त्याचबरोबर स्पोरॅन्जिओस्पोर्स पण काही फंजायमध्ये तयार होतात, जसं रायझोपस म्युकर आहे. काही मध्ये क्लॅमायडोस्पोर्स तयार होतात. असे अनेक टाईपचे स्पोर्स अल्गी आणि फंजायमध्ये तयार होतात आणि हे स्पोर जर्मिनेट होणार आणि नवीन बॉडी बनवणार, नवीन ऑर्गॅनिझम बनवणार.
तर असेक्शुअल रिप्रोडक्शन कधी होतं तर फेवरेबल कंडिशन असताना होतं. ड्युरिंग अ ॲडव्हर्स कंडिशन, पण ॲडव्हर्स कंडिशन असतील दे शिफ्ट टू सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. दे शिफ्ट टू सेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शन. ॲडव्हर्स कंडिशन मध्ये असेक्शुअलचं शिफ्टिंग सेक्शुअल मेथड मध्ये होतं. MCQ कॅन आस्क, अंडरलाईन दिस सेंटेन्स. आता हायर प्लांटचा विचार केला तर हायर प्लांट मध्ये व्हिजिटेटिव्ह मेथड आहे, परंतु हायर ॲनिमल मध्ये फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. क्वेश्चन मे बी आस्क्ड ऑन दिस, सो अंडरलाइन इट. असं का केलं याचंही कारण देता येईल आपल्याला. अहो प्लांट स्टेबल आहेत, एका जागेवरून दुसऱ्या जागी जाऊ शकत नाहीत. त्यामुळं सेक्शुअल रिप्रोडक्शन नाही झालं तर पर्यायी व्यवस्था त्यांना असली पाहिजे. पण ॲनिमल किंगडम कसे आहेत, लोकोमोशन प्रोसेस असल्यामुळं पार्टनरला भेटू शकतात. मेटिंगसाठी पार्टनरला इझिली अवेलेबल आहेत. त्यामुळं क्लासिफिकेशन चॅप्टरमध्ये पाहिलं तर नॉन कॉर्डेटाचे किती ग्रुप आहेत बघा, कॉर्डेटामध्ये सुद्धा किती ग्रुप आहेत बघा. आणि इकडं किंगडम प्लॅन्टीमध्ये फक्त 5 ग्रुप, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म 5च आहेत. म्हणजे इव्होल्यूशन ॲनिमल किंगडमचं किती फास्ट होत चाललेलं आहे हे आपल्याला यातून लक्षात येत आहे. आता व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे त्या प्लॅंटचा एखादा पार्ट वेगळा होऊन त्याच्यापासून डायरेक्ट नवीन इंडिव्हिज्युअल बनणे. ब्रायोफायटामध्ये म्हटलं तर जीमा बॉडीज तयार होतात काही ब्रायोफायटामध्ये. टेरिडोफायटा काही ठिकाणी स्पर तयार होतात. जिम्नोस्पर्म मध्ये काही ठिकाणी बल्बिल तयार होतात. आणि अँजिओस्पर्म मध्ये जर विचार केला तर काही प्लांटचे रूट्स व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मध्ये पार्टिसिपेट होतात. काही प्लांटच्या स्टेम पार्टिसिपेट होतात. काही प्लांटचे लीव्ज नॅचरल व्हिजिटेटिव्ह मेथड मध्ये पार्टिसिपेट होतात. जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर स्वीट पोटॅटो. रताळ, त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर ते जे रताळ आहे याच्यावरती ॲडव्हान्टिशियस बड तयार होतात आणि ते बड ग्रो होऊन त्याच्यापासून नवीन प्लांट्स तयार होऊ शकतात आणि हे बाकीचं मटेरियल डिकम्पोज होतं. ॲस्पॅरागस मध्ये मल्टिपल आहेत, ते दहेलियामध्ये मल्टिपल आहे, इथं सिंगल दिसतंय. म्हणजे रूट पासून सुद्धा व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं स्वीट पोटॅटो मध्ये. आता इथं पोटॅटो स्टेम आहे, अंडरग्राउंड स्टेम आहे, रायझोम आहे, त्याचबरोबर बल्बिल आहे आगेव मधला. आता पोटॅटो मध्ये जर पाहिलं तर इथं ॲडव्हान्टिशियस बड तयार झाला, जे डिप्रेशन आहे तिथं ॲडव्हान्टिशियस बड तयार होतात.
आणि ते बड ग्रो होऊन त्यांच्यापासून नवीन प्लांट तयार होतात. सो स्टेम कॅन प्रोड्यूस न्यू प्लांट्स बाय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. काहींमध्ये ऑफसेट आहे ॲक्वॅटिक प्लांट मध्ये. तर स्टेम नंतर पानफुटी ब्रायोफायलम कॅलॅन्चो, त्याच्यामध्ये पाहिलं तर लीफच्या मार्जिनला बड तयार होतात. ते मार्जिनल बर्ड्स आहेत आणि प्रत्येक बड ग्रो होऊन नवीन प्लांट बनणार, नवीन प्लांट बनणार, नवीन प्लांट बनणार. अशा प्रकारे लीफ पासून सुद्धा नवीन प्लांट बनतात. म्हणजे रूट्स पासून, स्टेम पासून, लीव्स पासून नवीन प्लांट बनतात व्हेजिटेटिव्ह मेथडने. व्हेजिटेटिव्ह मेथडने नवीन प्लांट बनतात. ॲडव्हान्टेशियस बर्ड्स. Examples of vegetative propagales: birds eyes of potato tuber, rhizome of banana, ginger. Buds and rhizome arises from nodes of modified stems. The nodes comes in contact with damp soil and water, produce roots and new plant. Adventitious buds of bryophyllum. They arise from the notches at margins of leaves. Bulbil of agave, offset of water hyacinth, runner, sucker, tuber, bulb. कितीतरी प्रकार यात येतात. गवतामध्ये रनर, शेतकरी दरवर्षी मशागत करतो, गवत काढून टाकतो, पण दरवर्षी तेवढंच गवत येतंय कारण रनरच्या सहाय्यानं व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन तिथं होत असतं. रनरच्या सहाय्यानं होत असतं. Basic features of asexual reproduction: only one parent is involved. New individuals are genetically similar with parents. All the cell divisions are mitotic. There is no variation. There is no role in evolution. जर व्हेरिएशन नसतील तर इव्होल्यूशन होण्याचं काही कारणच नाही. Because variation is a raw material of evolution. It occurs in lower organisms. In favorable condition, fully grown adult parent body divides into two daughter cells. आता unicellular असतील तर अशा काही बेसिक फीचर्स आहेत या व्हेजिटेटिव्ह किंवा असेक्शुअल मेथड ऑफ रिप्रोडक्शनचे. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे ज्याला टेरर ऑफ बेंगॉल म्हटलेला आहे. हेच इकॉर्निया. हे इकॉर्निया जे आहेत त्याची पानं आकर्षक आहेत, फुलं आकर्षक आहेत, परंतु त्याला टेरर ऑफ बेंगाल म्हणायची वेळ आलेली आहे. The Ecornia plant was introduced in India because of beautiful flowers and shape of leaves. पानाचे आकार आपल्याला चांगले वाटतात, त्याची फुलं अट्रॅक्टिव्ह आहेत आणि त्यामुळं आपल्या देशामध्ये हे आणलं गेलं, इंट्रोड्यूस केलं गेलं. It can propagate vegetatively by stolon at high rate and spread all over the water body in short period of time. So it is very difficult to get rid of them. स्टोलॉनच्या मदतीनं एकदम वेगानं ते मल्टिप्लाय होतं आणि इतकं पसरतं की तिथून ते काढून टाकणे पूर्णपणे शक्यच होत नाही. फार डिफिकल्ट आहे. It is aquatic plant called water hyacinth, which is one of the most invasive weed found growing where there is a standing water.
स्टँडिंग वॉटर म्हणजे थांबलेलं पाणी. आता एवढाच प्रॉब्लेम नाही आहे. बंगालमध्ये जिथं जिथं फ्रेश वॉटर पॉन्ड्स वगैरे असे आहेत, त्या ठिकाणी हे वॉटर हायसिंथ मोठ्या प्रमाणावर वाढलं, पसरलं 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 सगळीकडे पसरलं. आणि तुम्हाला तर माहिती आहे, बंगाल, वेस्ट बंगाल, पश्चिम बंगाल, त्या ठिकाणचं मुख्य अन्न कोणतं आहे? फिश. फिश हे मेन फूड आहे तिथलं. इट इज अ स्टॅपल फूड ऑफ बेंगाल. आणि हे वाढतंय ते वाढतंय, परंतु काय करतंय? त्या पाण्यातला ऑक्सिजन घेतं. It drains the oxygen from water that leads to death of fishes. आता पाण्यातला ऑक्सिजन जर वॉटर हायसिंथ हे वीड घ्यायला लागलं तर फिशना ऑक्सिजन जेवढा पाहिजे तेवढा मिळणार नाही. दॅट लीड्स टू डेथ ऑफ फिश. Death of fish, which is a staple food of Bengal due to low oxygen content in water. Hence, it is called as terror of Bengal. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? टेरर ऑफ बेंगाल. आता जशा या नॅचरल मेथड्स आहेत रिप्रोडक्शनच्या, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या, तशा काही आर्टिफिशियल मेथडचा पण आपण उपयोग करतो. आपल्याला ऑर्नामेंटल असतील किंवा काही ॲग्रिकल्चरचे महत्त्वाचे प्लांट असतील त्यांच्या बाबतीत आपण हे करतो. आणि आर्टिफिशियल मेथडमध्ये सर्वात कॉमन मेथड आहे, काही प्लांटच्या बाबतीत यूज केली जाणारी मेथड आहे कटिंग. आपण गुलाबाचं स्टेम कटिंग लावतो, जास्वंदीचं स्टेम कटिंग लावतो. अहो, आपल्याकडं ऊसाची लागवड सुद्धा स्टेम कटिंग न करतो. सो कटिंग, स्टेम कटिंग, त्यातलं स्टेम कटिंग मेन आहे. रूट असो, लीफ असो, कटिंग अनेक प्रकारचं आहे, पण स्टेम कटिंग मेन आहे. आणि लागवड करताना जर आपण हे NAA ऑक्सिजन मध्ये बुडवून लावलं तर लवकर रूट येतात, कारण ऑक्सिजन रूटच्या फेवर मध्ये असणारं हार्मोन आहे. कटिंग नंतर ग्राफ्टिंग. आता ओरिजिनल प्लांट आहे ते काय पूर्ण कट केलेलं नाही, त्याच्यावर नवीन सुपेरियर व्हरायटीची फांदी आपण ग्राफ्ट करतो. आणि हे मदर प्लांट जे ठेवलेलं आहे, दॅट प्रोव्हाइड रेडीमेड रूट सिस्टीम. दॅट प्रोव्हाइड रेडीमेड रूट सिस्टीम ओनली. आणि जे काय आपण ग्राफ्ट करणार आहे, हा याला म्हणायचं रेडीमेड स्टॉक. हा स्टॉक आहे. आणि जे काही नवीन व्हरायटीची फांदी आपण ग्राफ्ट करणार आहे त्याला सिवॉन असं म्हणायचं. मग मला सांगा, स्टॉकचा क्रोमोसोम नंबर 30 असेल आणि सिवॉनचा 20 असेल तर नवीन व्हरायटीचा किती असेल? इथं फ्युजनचा विषय नाही आहे, तो 20च असेल. कारण व्हरायटी नवीन तुम्ही याच्यापासून मिळवणार आहे, ह्याला फक्त रेडीमेड रूट सिस्टीम म्हणून वापरणार आहे, बाकी काही उपयोग नाही स्टॉकचा. आणि असं ग्राफ्टिंग, मग वीड्ज ग्राफ्टिंग असेल, अप्रोच ग्राफ्टिंग असेल, क्राउन ग्राफ्टिंग ज्याच्यामध्ये अनेक सिवॉन एका स्टॉक मध्ये फिट केले जातात, टंग ग्राफ्टिंग असेल, कितीतरी प्रकारे ग्राफ्टिंग करून नवीन सुपेरियर व्हरायटीज आपण मिळवतो. त्याचबरोबर ग्राफ्टिंग सारखंच टेक्निक, फक्त तिथं फांदीच्या ऐवजी बड घेतो आपण, म्हणून बडिंग म्हणतो. आणि तो बड दुसऱ्या फांदीवरती, ओरिजिनल प्लांटच्या त्या म्हणजे ओरिजिनल व्हरायटीवरती हा दुसऱ्या नवीन व्हरायटीचा बड नेऊन फिक्स करायचा.
आणि बर्ड ग्रो झाला की बाकीच्या जुन्या फांद्या कट करायच्या आणि नवीन सुपेरियर व्हरायटी मिळवायची. अशा अनेक मेथड्स आर्टिफिशियली आपण व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या वापरत आहोत. लेअरिंग आहे, माउंड लेअरिंग जमिनीलगत असणाऱ्या फांद्यासाठी, एअर लेअरिंग किंवा गुटी कलम म्हणतो आपण. आता इथं मी दाखवलेलं नाही, परंतु लेअरिंग आहे. अशा अनेक व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शनच्या आर्टिफिशियल मेथड्स आपण वापरतो.